चला, आज आपण चाललेलो आहे कडबा आणण्यासाठी. तर आमच्या त्याने किती छान बांधले बघितले का. ट्रॅक्टर रानात पोहोच झालाय. येईपर्यंत आम्ही ड्रायव्हर ऊन लागते म्हणून ट्रॅक्टर खाली बसली ती. आणि आमची चालू झाला कडबा गोळा करण्यासाठी. त्यांचा हात दुखतंय म्हणून ट्रॅक्टरचे ड्रायव्हर म्हणजे आमचे भाऊजीच आहेत ते, त्यांना खालून पेंड्या द्यायला सांगितलं. मी एवढं एकसुद्धा माझ्याच्याने पेंडीवर जात नव्हती. पेंड्या मोठ्या बांधल्या होत्या आणि कधी आपण असं एवढं कडबा कधी भरलाच नव्हता ट्रॅक्टरमध्ये, त्यामुळं एकसुद्धा पेंडीवर जात नव्हती. भाऊजी म्हणले राहू द्या, माझी मी टाकतो, तुम्ही नुसतं मला द्या. म्हणून मग मी त्यांना एक एक पेंड्या देत होती आणि भाऊजी टाकत होते. बघा एवढा वर रचला, भाऊजीची सहज पेंडीवर जाते बघा. आणि मला तिथं एवढा खाली असताना सुद्धा माझ्याच्याने पेंडीवर गेली नाही. कधी मी असलं काम केलं नव्हतं, त्यामुळं आणि पेंड्या ही वर टाक ही असलं तर मी केव्हाच काम केलं नाही. माझा पहिलाच टेलर असेल मी कडबा भरला असेल, म्हणजे पेंड्या देते हाताखाली. रानातली कामं खरंच अवघड असते ती, पण त्याला आपणच सोपं करायचं असतं. हो का, आमचा टेलर भरून झाला आहे आता. किती छान भरलं आहे आमच्या तिने टेलर बघा. हो का, किती छान भरलं आहे. पहिल्यांदाच भरलं आहे बरं का त्यांनी सुद्धा. काय अवघड नसतं असं म्हणते त्यांनी. कुठलंच काम करायला म्हणले की अवघड नसतं, आपणच सोपं करायचं असतं. ही आमची दुसरी खेप होती. आणि येताना लिंबाच्या एका फाट्याला थटल्यामुळं सगळा टेलर वरचा हा भरलेला खाली पडायच्या ह्याला चालता पाक, पण नाही पडला. घरी येऊनच पडला. आता वाटलं मला, म्हणलं आता मध्येच कुठं तर पडतंय काय की, पण नाही. आमच्या भाऊजीने मध्ये कुठं पाडला नाही. भाऊजीनं आज आमचं लय काम सोपं केलं होतं. त्यांनी उशिरा आले, पण 2 खेपा बरोबर ही झालं. नाहीतर आमचा तसाच कडवा रानात राहिला असता. सोडताना बरोबर आता खाली पडतंय. खाली पडला म्हणलं होतं का नाही. हो का, पडला खाली. गायींसाठी एवढं सगळं कष्ट आहे बरं का. वाटतं एवढं दुधाचा व्यवसाय करणं सोपा नाही बरं का. खूप कठीण परिस्थितीनं हे जावं लागते.